नमस्ते, अरू किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आज आपण हिवाळा स्पेशल मेथीचे लाडू करत आहोत। या दिवसात मुद्दाम मेथीचे लाडू केले जातात। हे आरोग्याच्या दृष्टीने आणि यानी कमरेच्या दृष्टीने सुद्धा पौष्टिक आहेत। हे लाडू बाळंतिणी करता स्पेशली हे लाडू बनविले जातात। तर मग सुरू करूया आपण लाडू बनवायला। त्याकरिता आपण पाहूया प्रथम लाडूचे साहित्य। 2 मोठे चमचे काजू आणि बदाम यांची केलेली पूड, 2 मोठे चमचे आपण ही पूड सुद्धा काजू बदामाची 2 मोठे चमचे घेतलेली आहे। 2 मोठे चमचे मखाणे तुपात भाजून त्याची थोडीशी जाडसर आपण ही पूड करून घेतली आहे। 2 मोठे चमचे खारकेची पूड आहे। 2 मोठे चमचे आपण पाहू शकता की ही मेथी तूप थोडंसं वरती आलेलं आहे। 7 दिवस ही तूप वरती येईल एवढं मेथी त्याच्यात टाकायची तुपामध्ये आणि 7 दिवस ती तुपात भिजत ठेवायची आहे। 2 वाट्या कणिक आणि 1 ते 1.5 वाटी आपण कढईमध्ये तूप घेतलेले आहे। आपण आता मेथीच्या लाडूला सुरुवात करूया। लाडूच्या पाकाकरता आपण 1 मोठी वाटी भरून गूळ घेतलेला आहे। तो बारीक केलेला आहे। आपल्याला कमी जास्त गोड ज्या प्रमाणात हवे असेल त्या प्रमाणात आपण गूळ घालू शकता। पिठी साखर सुद्धा आपण याच्यामध्ये घेऊ शकता। या गुळाचा आपल्याला फक्त वितळेपर्यंत पाक करायचा आहे। कढईमध्ये 1 वाटी तूप आपण तापायला ठेवलेले आहे। तूप थोडे गरम झाले की त्याच्यामध्ये ही आपण कणिक टाकू आणि मंद आचेवरती ही कणिक आपल्याला भाजायची आहे। तूप जर कमी वाटले तर परत आपण ह्याच्यामध्ये तूप टाकू शकतो। आपल्याला अजून थोड्या तुपाची आवश्यकता आहे। आपण ह्याच्यामध्ये दोन चमचे तूप घातलेले आहे। बघूया तूप व्यवस्थित आहे की नाही। कणिक भिजेल एवढे तूप ह्या लाडूला लागते। तूप व्यवस्थित झाले आहे। ही कणिक आपण आता मंद आचेवर खमंग वास येईपर्यंत व हलकी होईपर्यंत भाजून घेऊ। कणिक खूप छान भाजली गेली आहे आणि याचा खमंग वास पण येतो आहे। आपण पाहू शकता कणिक खूप हलकी झालेली आहे। हिला आपण आता कणिक भाजलेली जी कणिक आहे ही एका परातीत काढून घेऊया। भाजलेली कणिक एका परातीत काढून घेतली आहे। त्याच्यामध्ये आपण खारकेची पावडर, मखाण्याची पावडर, काजू बदामची पावडर आणि ही जी आपण मेथी घेतली भिजलेली ती थोडी आता फेणून घेतलेली आहे। आपण पाहू शकता ह्याचा रंगसुद्धा बदललेला आहे। मेथी फेणून घेतली की लाडू चांगले पण होतात आणि मेथीचा जो कडवटपणा आहे तो कमी होतो। आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आणि कढईमध्ये गुळाचा पाक करायला ठेवू। ज्या कढईमध्ये आपण गूळ भाजला होता त्याच कढईमध्ये आपण गूळ घेतलेला आहे। गुळाचा पाक करायचा म्हणजे फक्त गूळ वितळेपर्यंतच ह्याचा पाक करायचा आहे। खूप कडक वगैरे असा काही पाक करायचा नाही आहे। ह्याचा अर्थ असा आहे की गूळ वितळला की हा मऊ होतो
आणि त्याच्यामुळे लाडू पण मऊ होतो। तर आता आपण हा गूळ व्यवस्थित वितळून घेऊया आणि त्याचा व्यवस्थित वितळून पाक करूया। आपल्याला दिसू शकते की गूळ पूर्णपणे विरघळला आहे, म्हणजेच हा पाक तयार झालेला आहे। याला आणखीन आपल्याला पाक कडक करायचा नाही आहे। आपण गॅस बंद करूया आणि लाडूच्या मिश्रणात हा पाक घालून घेऊ। लाडूच्या मिश्रणात आपण पाक घातलेला आहे। आपण आता हा पाक या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिसळून घेऊ आणि हे मिश्रण थोडेसे सतत हलवू, म्हणजे घट्ट होईल आणि थोडे थंड झाले लाडू वळण्यासारखे, किंचित गरम गरम असतानाच कदाचित आपल्याला लाडू करावे लागतील आहे। पहा, लगेच हे मिश्रण आळून आलेले आहे आणि जेव्हा आपण गुळाचा पाक करतो तेव्हा सुद्धा आपल्याला सतत चराट्याने गूळ हलवावा लागतो, नाहीतर गूळ खालून जळून येईल। थोडे थंड करून आपण ह्याचे लाडू करून घेऊ। मिश्रण लाडू वळण्यासारखे झालेले आहे। थोडे गरम गरम असतानाच आपण ह्याचे लाडू बांधून घेऊ, म्हणजे लाडू चांगल्या प्रकारे बांधल्या जाईल। आपण खूप मोठे नाही आणि खूप लहान नाही असे हे लाडू बांधून घेऊ। रोज एक सकाळी जरी लाडू खाल्ला उपाशापोटी तरी हे लाडू इतके पौष्टिक आहेत की ह्याचा आपल्या शरीराला खूप फायदा होतो। अशा प्रकारचे आपण सर्व लाडू करून घेऊ। आपले मेथीचे लाडू वळून तयार आहेत। ह्या मिश्रणापासून आपण 33 लाडू बनवले आहेत। हे स्वादिष्ट आणि पौष्टिक लाडू आपण या हिवाळ्यात जरूर करा आणि ही जर रेसिपी तुम्हाला माझी आवडली तर मला सबस्क्राईब करा आणि हो, लाईक करायला विसरू नका।